हत्या होऊन आज तिसरा दिवस सुरू करतोय. केवळ 3 आरोपीला अटक झालेली आहे, 4 आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांनी आता पीडित कुटुंबाशी वेळ घेतली, एसपीशी तुमचं बोलणं झालं, काय संवाद झालाय, तुमची पुढची आता मागणी काय आहे? नाही, ओव्हरऑल सगळी स्थिती बघितल्यावर असं लक्षात येतं की प्रशासन कोणाच्या तरी हाताचं बावलं बनलेलं आहे. या घटनेतला संतोष अण्णा देशमुख यांचा जो झालेला हृदयद्रावक खून आहे, हा जर पोलिसांनी ठरवला असता तर तो रोखता आला असता. परंतु इथं ज्या घटना कानावर येतात, आरोपी आणि पोलीसच एकमेकात मिळालेले आहेत. इथे काही लोकांची दादागिरी मस्ती इतकी चालू आहे की पोलीस सुद्धा काही करू शकत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. मग इथले मंत्री असतील, धनंजय मुंडे असतील जे माजी मंत्री आहेत, त्यांचे कोण जवळचे वाल्मिक कराड असतील, ही जी मंडळी प्रशासनाला काही समजतच नाहीये. कोणी येणं, त्याच्यावर दादागिरी करणं, हम करे सो कायदा करणं. आणि याच्यातून एक संतोष अण्णासारखा एक 15 वर्षापासून या गावचा सरपंच असलेला एक अतिशय फक्त सेवा आणि सेवा करणारा व्यक्ती आहे, याचा खून त्यांनी केलेला आहे. पोलीस 3-3 तास, 3.5 तास पोलिसांनी तक्रार घेतलेली नाही या पोलीस स्टेशनमध्ये. 3.5 तास. जो अपहरणाचा गुन्हा दाखल करणारा जो त्यांचा जवळचा व्यक्ती आहे, त्याला 3.5 तास पोलीस स्टेशनमध्ये बसवलं. आणि ज्यावेळेस त्याच्या खुनाची बातमी आली त्यावेळेस गुन्हा रजिस्टर करून घेतला, अशा प्रकारची स्थिती आहे. एवढं होऊन झाल्यावरही पोलिसांचा तपास अजूनही गतीनं नाही. अतिशय बॅकवर्ड एरिया टाईप तपास पोलिसांचा चालू आहे. पोलीस आपले महाराष्ट्रातले तसे अतिशय तांत्रिक दृष्ट्या पुढारलेले आहेत, पण तो या तपासामध्ये असा कोणताही तपास झालेला दिसत नाही. आरोपी अजून पूर्ण अटक नाही, त्यांचे मोबाईल जप्त नाही. पोलीस अधिकारी सुद्धा दोषी याच्यात. मी तर म्हणेल इथला PI कोण आहे त्याच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे, कारण त्याला सगळं माहिती होतं. त्याला सुद्धा याच्यामध्ये आरोपी केलं पाहिजे. इथल्या PI सुद्धा आरोपी केलं पाहिजे याच्यामध्ये. आणि जे कोण वाल्मिक कराड वगैरे जी मंडळी आहे, यांना सुद्धा याच्यामध्ये आरोपी केलं पाहिजे. यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल होतात. हे राजरोसपणे इथ्या कंपनीच्या येऊन वॉचमॅनला मारहाण करतात, सगळ्या गोष्टी करतात. वाल्मिक कराड यांच्यावर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल होतो. मला असं वाटतं वाल्मिक कराड असतील, इथले पोलीस स्टेशनचे PI असतील, यांना सुद्धा सह आरोपी इथं करण्याची आवश्यकता आहे. जर नाही केलं पोलिसांनी तर मला असं वाटतं अधिवेशन तोंडावर आहे. सरकारला दे माय धनी ठाय केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कुठेतरी बिहार होते